काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सध्या आपल्या सोबत आहेत। थोरात सर, उद्या अधिवेशन सुरू होतं आहे, मात्र अधिवेशनाच्या एक दिवस आधीच आपल्याला महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठा आंदोलनाच्या दरम्यान एक मोठा गोंधळ बघायला मिळतो आहे। मनोज जरांगे पाटील जे इतके दिवस मराठा आंदोलनाचं नेतृत्व करतायत ते चांगलेच संतापलेत आणि आता मी सागर बंगल्यावर जातोय, माझा बळी घ्या असं सरळ सरळ आव्हान त्यांनी सरकारला दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांवर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत। विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय? शेवटी जरांगे पाटील इतके का रागवले हे तपासलं पाहिजे। मध्यंतरी ते मोर्चा घेऊन येत असताना ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि त्यांची सर्व टीमनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर गुलाल सुद्धा उधळला, जल्लोष केला, आनंदाचं वातावरण, ढोल वाजवले मोठ्या प्रमाणावर। मग आता काय नेमकं घडलेलं आहे? खरं म्हणजे हे माननीय मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटलांनाच माहिती का चुकलं कुठं, मग काय आश्वासन तिने घेतलं होतं, कसली पूर्तता होत नाही असं त्यांना वाटतं आहे। आणि शेवटी आश्वासन दिलं असेल तर त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे। कायम माननीय मुख्यमंत्री सुद्धा असं म्हणत आलेले आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय, ओबीसीला कुठं धक्का द्यायचा नाही, हे तर आमचंही मत आहे। त्या पद्धतीनं त्यांनी समाधान जर केलं होतं तर आता अडचण कुठे, का ते रागवले एवढे, का चिडलेत सगळे, याचा विचार करावा, सरकारनं करावा आणि मार्ग काढावा। त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेत की माझ्या जीवाला धोका आहे, तो धोका निर्माण करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे। इतकंच नाही तर माझ्या विरोधात अनेक माणसं उभी केली गेली, मराठा समाजात जी फूट पाडली जाते त्यामध्ये सुद्धा सरकारचा हस्तक्षेप आहे, असे गंभीर आरोप आहेत त्यांचे। मराठा समाजाचे फूट पाडली जाते आहे ही वस्तुस्थिती आहे, अनेक डावपेच खेळले जात आहेत ही वस्तुस्थिती आहे। शेवटी जरांगे पाटील हे एक निरपेक्ष असं व्यक्तिमत्व आहे, ते काही राजकीय व्यक्तिमत्व नाही आणि निरपेक्ष भावनेनं ते काम करतायत म्हणून मराठा समाज त्यांच्या पाठीशी मोठ्या संख्येनं उभं राहायला ही वस्तुस्थिती आहे। आता त्यांना फसवलं जातंय त्यामुळं ते रागवलेले आपल्याला दिसत आहेत, चिडलेले आपल्याला दिसत आहेत, तर त्यांचं समाधान त्या प्रश्नांच्या बाबतीत करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे, म्हणजे सगळं वातावरण चांगलं होईल। मात्र या संघर्षामध्ये महाराष्ट्र वेठीस धरला जातोय। जर जरांगे पाटील असं म्हणत असतील की मी मुंबईला येतोय आणि त्याच्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो। आणि सोबतच आता विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? कारण तुम्ही एकीकडे म्हणताय की गुलाल उधळला गेला, समाधान झालं, मात्र त्यानंतर नेमकी काय परिस्थिती बदलली, या संपूर्ण गोष्टींची चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहात का? नाही, आम्ही खरं म्हणजे हे सगळे प्रश्न तुम्ही जे विचारलेत हेच पत्र आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना एक दिवसीय अधिवेशनामध्ये दिलं होतं। तर तुम्ही आम्हाला सुद्धा विश्वासात घ्या, सभागृह आहे, सर्वोच्च सभागृह आहे, विधानसभा विधान परिषद असेल, आम्हा सदस्यांना हक्क आहे आम्हाला ती माहिती घेण्याचा। जो तुम्ही बोलता, चर्चा करता, त्याच्यातून करार करता किंवा काही नवीन निर्णय करता, हे माहिती करून घेण्याचा हक्क आमचा आहे। तो प्रथम तर सभागृहाला समजलं पाहिजे असं असतं, पण अधिवेशन चालू नाही, आता अधिवेशन सुरू होतं तर आम्हाला माहिती द्या असं सांगतोय। परंतु त्यांनी सुद्धा खुलासा करत असताना खरं म्हणजे वरवरच्या गोष्टी बोलले, वस्तुस्थिती बोलण्यापासून त्यांनी टाळलेली आम्हाला सगळ्यांना दिसलेली आहे। आणि त्याचा परिपाक आपल्याला असा दिसतो का आम्हाला सुद्धा माहीत नाही नेमकं काय चाललंय हे आणि कशा पद्धतीने चाललंय, काय आश्वासन दिले, काय बोलले ते एकमेकाशी, का गुलाल उधळला गेला आणि पुन्हा का रागवले, हे आम्हाला समजायला तयार नाही। ही वस्तू हे बरोबर नाही आहे। सभागृहाला कायम माहिती दिली पाहिजे आणि पारदर्शक असलं पाहिजे, जे असेल ते पारदर्शक असलं तर असे नवे प्रश्न तयार होत नाही। ही पारदर्शकता संपली, त्याचा परिणाम आपण पाहतो आहोत। राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीवर जर इतके गंभीर आरोप होत असतील की मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांचा आहे। येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुम्ही याबाबतची चौकशी व्हावी किंवा या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा व्हावा अशी मागणी विरोधी पक्ष म्हणून करणार का? मला माहीत नाही नेमकं काय म्हणायचं होतं जरांगे पाटलांना, हे तर मला अद्याप माहीत नाही। मी ते समजून घेण्याचा प्रयत्न मी करील। येणाऱ्या अधिवेशनाच्या चहापानावरती तुम्ही बहिष्कार टाकलेला आहे, अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत विरोधी पक्षांच्या दृष्टीने? मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा उचलला जाणार का? मराठा आरक्षण हा विषय तर एक दिवस झालाच, त्याचा खुलासा बी आम्ही मागितला, समाधान झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आज असे आहेत की जे आयरनीवर आहेत। महत्त्वाचा म्हणजे शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न सगळ्यात जास्त महत्त्वाचा झालेला आहे। आता लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारच गोळीबार करतायत आणि ते बी पोलीस स्टेशनमध्ये करतायत, ते सुद्धा आरोप करतायत सरकारच्या मंत्र्यांवर। ही स्थिती आहे। अनेकांना रस्त्यावर मारलं जातं, ही वस्तुस्थिती। ड्रग्सचे प्रचंड साठे सापडतायत, ही वस्तुस्थिती आहे। मग या राज्यात नेमकं चाललंय काय असं वाटावा अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं जनता सुद्धा एक दहशतीखाली जात असताना दिसते। आणि म्हणून शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आता झालेला आहे।
आणि म्हणून तो प्रश्न एक महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत तर खूप अडचणी आहेत. कांद्याची निर्यात बंदीमुळं शेतकरी, जो गरीब शेतकरी असतो, पाणी कमी असलेला शेतकरी असतो, छोटा शेतकरी असतो, तो पूर्णपणे त्या निर्यात बंदीमुळं अडचणीत आलेला आहे. त्याला कांद्याला भाव नाही अशी स्थिती आहे. साखरेची निर्यात बंदी करून ऊसाचा शेतकरी अडचणीत आणलेला आहे. कापसाला बाजार नाही, सोयाबीनला बाजार नाही, कोणत्या शेतीमालाला बाजार नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्यास तयार नाही. ग्राहकाला स्वस्त देण्याबद्दल आमचं काहीच हरकत नाही, परंतु सरकारनं तो भार स्वतःवर घेतला पाहिजे. सरकारच्या तिजोरीतून तो भार उचलला पाहिजे. त्यांनी शेतकऱ्याला अडचणीत आणू नये, हे प्रश्न आहेत. इथे खूप प्रश्न सारे आहेत. पेपर घोटाळे किती नोकर भरतीमध्ये, तलाठीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा आहेत. आणि जे प्रामाणिक विद्यार्थी होते, हुशार विद्यार्थी होते, त्यांना नाकारलं गेलं आणि बाकी भरले गेले. असं जर असेल तर सगळ्या काळजीच्याच गोष्टी आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांचं जे वक्तव्य आहे लहान पक्षांना संपवण्याबाबतचं, त्या बाबतीत काय सांगाल? बावनकुळेंना म्हणजे आता सगळ्यांनाच संपवण्याचा विषय जेव्हा भारतीय जनता पक्ष करतोय, एकच पक्ष राहायला पाहिजे असं त्यांचं जर धोरण असेल लोकशाहीमध्ये, जे राज्यघटनेने दिलेल्या हक्कामध्ये सुद्धा, आता लहानला संपवा, मोठ्यांना संपवा आणि आम्ही एकटे राहू, ही तर प्रयत्न आहे. येणं केनं मार्गानं ते संपवण्याचा प्रयत्न करतायत. कुठं दहशत करण्याचा प्रयत्न करतायत, कुठं ईडीचा वापर, कुठं आयटीचा वापर, कुठं सीबीआयचा वापर, कुठं पोलिसाचा वापर, दुसऱ्या बाजूला खोक्यांचा वापर. याच्यातून पक्षच संपवण्या ते देशातले निघालेले. तेव्हा हे लहान पक्ष हे सगळे जे असतात, हा हक्क असतो त्याचा स्वतंत्र पक्ष करणं असेल, हे संघटना करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. घटनेच्या चौकटीत आपण करू शकतो. त्यांना सुद्धा संपवा म्हणतायत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. धन्यवाद. कॅमेरामन अजित शिवतरकर, मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.